कृष्णाचं आणि गायीचं नातं आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे। विदर्भ अमरावतीचं आणि कृष्णाचं नातं देखील बऱ्याच जणांना माहीत आहे। मात्र त्या काळचा वारसा सांगणारा एक गोवंश अजूनही त्या भागात आहे, हे फारच कमी लोकांना माहीत आहे। नंदगोपालकरांनी सांभाळलेला वाढवलेला गवळाऊ हा देशी गोवंश आपल्या वर्धा नागपूर परिसरामध्ये अजूनही टिकून आहे। खरं तर या लोप पावत चाललेल्या शुद्ध गोवंशाकडे आपण अधिक लक्ष देणं गरजेचं आहे, मात्र त्याची उपेक्षाच होताना पाहायला मिळतेय। थेट कृष्णाच्या काळाचा वारसा सांगणारी गवळाऊ गाय म्हणजे वर्धा परिसराचं सांस्कृतिक वैभवच। मात्र गेल्या अनेक दशकात या देशी गोवंशाची उपेक्षा झाली आहे। गेल्या काही वर्षात गवळाऊ प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत। नुकतीच वर्ध्यात भरवलेली गवळाऊ जनावरांची प्रदर्शनी हा त्याचाच एक भाग। गोपालकांना एवढं चांगलं त्याच्या प्रतिसाद मला याच्यावरून क्लिअर अंडरस्टँड होतं की त्यांना सुद्धा या कन्झर्वेशनच्या प्रोग्राममध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे। 334 म्हणजे एवढा उन्हात सगळं कंटिन्युअस राहिले, 2 दिवस राहिले। इथे सहभागी गवळाऊ गाई बैलांना गटात विभागून स्पर्धा घेण्यात आली होती। यामध्ये खरांगणा गावच्या भोजराज अरबट यांच्या गवळाऊ प्रजातीला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पुरस्कार देण्यात आला। यावेळी इतर शेतकऱ्यांना सुद्धा विविध गटात बक्षिसं देण्यात आली। आम्ही सुद्धा गवळाऊच्या डेव्हलपमेंटसाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे आणि इतर गावकऱ्यांना सुद्धा याबाबत आम्ही माहिती देत आहे की जेणेकरून आपली जी नष्ट होणारी जात आहे ती पुढे भविष्यातील शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या मुलांना ही उपलब्ध व्हावी। वर्धा जिल्ह्यात गवळाऊ प्रजाती मोठ्या प्रमाणात आढळून येते, मात्र गवळाऊ वळूंची संख्या कमी आहे, त्यामुळे चांगल्या गायींची संख्याही कमी होते। काळजी घेतली नाही तर गवळाऊ प्रजाती लोप पावेल अशी भीती गवळाऊवर संशोधन करणारे डॉक्टर अरुण सिरोटिया व्यक्त करतात। गवळाऊ गाई एक काळात कमीत कमी 6 आणि जास्त 9 किंवा 10 पर्यंत दूध देत होती। आता असं आढळून आलं आहे की अंतःप्रजननामुळे, ज्याला आपण इनब्रीडिंग म्हणतात, वळूची संख्या कमी असल्यामुळे अंतःप्रजननाची प्रक्रिया सुरू झाली आहे। पूर्वीची दूध उत्पादन आवश्यकतानुसार आपण क्रॉस ब्रीडिंग केले। विदर्भात आणि खास करके वर्धा जिल्ह्यात यांच्या गोपालक की संख्या वाढून राहिली आहे आणि यांची दूध उत्पादन क्षमता पण हळूहळू वाढत चाललेली आहे। पशुसंवर्धन विभागाकडून शेतीला पूरक व्यवसाय संबंधित माहिती देणारे स्टॉल्स इथे लावण्यात आले होते। तसंच चाऱ्याच्या विविध जाती आणि कमी खर्चात दूध उत्पादन कसं घेता येईल याची माहिती सुद्धा सांगण्यात आली। गवळाऊ सारखी सकस दूध देणारी, विदर्भातील उन्हात शेतीकाम आणि ओढकामाला चांगली असणारी प्रजाती शुद्ध वंश लुप्त होण्यापूर्वी जतन प्रसार करण्यावर भर देणं गरजेचं आहे। वर्ध्याहून पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।